नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण सायन्स फोरमच्या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे क्वेश्चन सिरीज या ठिकाणी लॉन्च करत आहोत. आज आपण पहिल्या प्रथमच फिजिक्स या विषयामधील जास्त वेटेज असणारा टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बद्दलचे त्या ठिकाणी महत्त्वाचे क्वेश्चन्स आणि रेडिएशन्सबद्दलचे महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला 5 to 7 मार्क्ससाठी आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता या टॉपिकमध्ये तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, आपलं फिजिक्स या विषयाचं टेक्स्टबुक घ्यायचं आणि मी ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे फिजिक्स या विषयाच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पॉईंट्स मार्क करून घ्यायचे आणि अगदी तेवढेच पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. ओके. तर चला आपण पाहूया इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स इन फिजिक्स. ओके. तर बोर्ड एक्झामिनेशनमध्ये मुलांनो अगदी पहिल्या प्रथम विचारला जाणारा या चॅप्टरमधला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. आता हा जो क्वेश्चन आहे मुलांनो, हा क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला 4 मार्क्ससाठी याचं एक्सप्रेशन विचारलं जातं. ओके. आत्तापर्यंत हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला मार्च 25ला अँड फेब्रुवारी 23ला विचारण्यात आलेला आहे. लक्षात सर्वांच्या क्लिअर. ओके. हा पॉईंट आपल्या फिजिक्स या विषयाच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 58 वरती आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांनी या पॉईंटला टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्यायचा आहे. ओके. यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे थेरी क्वेश्चन आहे मुलांना. हा सुद्धा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमधील एकदम महत्त्वाचा असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. जास्त वेटेज असणारा प्रश्न आहे. तर हा क्वेश्चन जनरली कसा विचारला जातो, व्ही आर एम एस शो दॅट व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तर खूप वेळेस आपल्याला ॲज अ थेरी क्वेश्चन म्हणून या ठिकाणी हा क्वेश्चन बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारलेला आहे. ओके. आता हा जो पॉईंट आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 59 पेज नंबर 60 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पेज नंबर 59 आणि पेज नंबर 60 वरती हा पॉईंट तुम्ही सर्वांनी व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे याच्यावरती न्यूमेरिकल्स देखील आहेत. सीईटी असेल, जेई असेल, नीट असेल, अशा परीक्षांमध्ये या फॉर्म्युल्यावरती आधारित MCQs म्हणा आपल्याला पेपरला विचारले जातात. ओके. आता आपल्याला समजलं की KTG मधील हे पहिले 2 पॉईंट अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जास्त वेटेजचे हे 2 पॉईंट आहेत. पहिला आहे प्रेशर, दुसरा आहे RMS व्हेलॉसिटी. राईट. ओके. हाही क्वेश्चन आपल्याला 14ला आणि 17ला ॲज अ थेरी क्वेश्चन म्हणून विचारलेला आहे. ओके. यानंतर मुलांनो जो काही आपण आता पॉईंट पाहिला, व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे व्ही आर एम एस इज इक्वल टू √3 RT अपॉन एम नॉट, या फॉर्म्युल्यावरती आधारित न्यूमेरिकल देखील ते आपल्याला पेपरला विचारतात. मी तुम्हाला आता जस्ट डिस्कस केल्याप्रमाणे. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपल्याला 24 बोर्ड एक्झामिनेशनला विचारला होता. बोर्ड एक्झामिनेशन 24ला हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आता हा बोर्डाला विचारलेला प्रश्न अगदी आपल्या पुस्तकामधील प्रश्नासारखाच आहे. पेज नंबर 74 वरती अनसॉल्ड एक्झाम्पल आहे बघा. हे अगदी त्याप्रमाणेच हा क्वेश्चन विचारलेला आहे. फक्त एकच व्हॅल्यू त्यांनी चेंज केलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला केअरफुली हा देखील क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमधून करायचा आहे. थोडक्यात काय की तुम्हाला प्रॉपर फॉर्म्युला आला, प्रॉपर व्हॅल्यूज पुट करता आल्या की क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. नो प्रॉब्लेम. यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी स्टेट बॉयल्स लॉ ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बॉयल्स लॉ सुद्धा त्या ठिकाणी शो करायचा आहे किंवा सांगायचं आहे. आणि नंतर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. ओके. तर हा पॉईंट आपल्या पुस्तकामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी या पॉईंट अंडर या ठिकाणी हा पॉईंट दिलेला आहे. म्हणजे व्ही आर एम एस जे आहे त्याच्या खालीच हा पॉईंट आपल्याला त्यांनी दिलेला आहे. ओके. हाही क्वेश्चन प्रिपेअर करा. आता यामध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस इन डिफरंट फॉर्म्स असं एक पॉईंट आपल्याला ठिकाणी प्रिपेअर करावं लागतं अभ्यास करताना. त्यामध्ये कायनेटिक एनर्जी पर मोल, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूम अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट. आता हा एक ठिकाणी थेरी क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
ॲव्हरेज एनर्जी पर मोलेक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हाही क्वेश्चन बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि हा PYQ सुद्धा आहे. याचा आन्सर आपल्याला पेज नंबर 60 वरती पाहायला मिळेल. ओके, चला पुढं. हे झाल्याच्या नंतर मुलांनो न्यूमेरिकल्स आहेत. न्यूमेरिकल्स आपल्याला कायनेटिक एनर्जीवरती पडलेले न्यूमेरिकल्स आहेत. कायनेटिक एनर्जीचे डिफरंट जे काही फॉर्म्स असतात त्याच्यावरती हे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. हे असे क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्ड आणि सॉल्डमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते पण आपल्याला व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहेत. यानंतर मुलांनो कायनेटिक एनर्जी ऑफ 1 लिटर ऑफ अन आयडल गॅस ॲट HTP हा क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमधील सिमिलर क्वेश्चन आहे. थोडक्यात पेज नंबर 74 वरती हा अनसॉल्ड एक्झाम्पल आहे. अगदी तशाच प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला PYQ मध्ये पाहायला मिळतो. ओके, नंतर थेरी क्वेश्चन आहे बघा. मेयर्स रिलेशन आहे पेज नंबर 65 वरती. हाही एक महत्त्वाचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. CP - CV = R/J. ओके, फेब्रुवारी 24ला हा क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी आहे. नंतर थेरी क्वेश्चन आहे. मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपल्याला काढायचे आहे. ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, त्या दोन्हीवरून आपल्याला गॅमाची व्हॅल्यू काढायची फॉर डिफरंट गॅसेस लाईक मोनोटॉमिक गॅसेस, डायटॉमिक गॅसेस आणि पॉलिॲटॉमिक गॅसेस यांच्यासाठी ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. हाही एक त्या ठिकाणी पार्ट आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. परंतु माझ्या माहितीनुसार या ठिकाणी आत्तापर्यंत जास्त काय फोकस या पॉईंटवरती केलेला नाही. अगदी फक्त मागच्या वर्षीच एक वेळेस हा क्वेश्चन याच्यावरती आलेला आहे, परंतु आपण तोही इग्नोर करायचा नाही. ओके, तर मुलांनो याच्यावरती आधारित न्यूमेरिकल पण आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल 3.4 जसं सॉल्व्ह केलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे हा एक क्वेश्चन आपल्याला PYQ मध्ये बघायला भेटतो. अगदी त्याचप्रमाणे क्वेश्चन आहे. त्यामुळं प्रिपरेशन करत असताना तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, प्रथमतः टेक्स्टबुकमधील सॉल्व्ड एक्झाम्पल्स व्यवस्थित करायचे आहेत. मोस्ट ऑफ द एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला सॉल्व्ड एक्झाम्पल्स ॲज इट इज पाहायला मिळतात. आता हा क्वेश्चन आपल्याला पेज नंबर 63 वरती आहे, सर्वांनी बघा. ओके, आत्तापर्यंत आपण जो काही पार्ट बघितला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचा, त्याच्यामधील आत्तापर्यंत आपण पाहिलेला पार्ट हा पार्ट 1 होता, की ज्याच्यामध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा पॉईंट कव्हर केलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही PYQ बघितले आणि इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केले ते जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पहिला आहे प्रेशरचं डेरिव्हेशन, त्यानंतर RMS स्पीड ऑफ गॅस आणि त्याचा फॉर्म्युला, त्याचा न्यूमेरिकल. नंतर आहे मेयर्स रिलेशन, त्यानंतर आपल्याला मेयर्स रिलेशनवरनं मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलिॲटॉमिक गॅसेसच्या CP, CV अँड गॅमाच्या व्हॅल्यू व्यवस्थितपणे फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त अजून आपल्या टेक्स्टबुकमध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम हा एक पॉईंट आहे. त्याची फक्त डेफिनेशन सर्वांनी प्रिपेअर करून ठेवा. ओके, आता अजून एक पॉईंट आहे बघा, अगदी चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच म्हणजे चॅप्टर सुरू झाल्यानंतर सेकंड पेजवरतीच आहे बघा, मीन फ्री पाथ. तर तोही एक फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे. आता या चॅप्टरचा आपण सेकंड पार्ट त्या ठिकाणी डिस्कस करूया. राईट, सेकंड पार्ट या चॅप्टरचा आहे तो म्हणजे रेडिएशन्स. या चॅप्टरमधील रेडिएशन हा पार्ट अत्यंत सोपा आहे आणि रेडिएशनमधला प्रत्येक पॉईंट ना पॉईंट तुम्ही सर्वांनी प्रिपेअर करायचा आहे. कारण रेडिएशन्समध्ये आपल्याला काय आहे, डेफिनेशन्स आहेत, लॉज आहेत आणि किर्चॉफ्स लॉज आहे. त्यामुळं आणि हे सगळे सोपे आहेत, त्याच्यावरती आधारित असताना न्यूमेरिकल्स देखील इझी आहेत. त्यामुळे रेडिएशन हा पार्ट मात्र सर्वांचा व्यवस्थित झाला पाहिजे. ओके, तर नेक्स्ट पॉईंट जो आहे मुलांनो, या डेफिनेशन्स आहेत बघा. कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आणि एकदा का ह्या डेफिनेशन्स तुम्हाला व्यवस्थित आल्या की याच्यावरती आधारित आपल्या टेक्स्टमध्ये A + R + T = 1 असं डेरिव्हेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर ह्या 3 डेफिनेशन्स महत्त्वाच्या आहेत, सर्वांच्या लक्षात आलं. चला पुढं. नेक्स्ट आहे मुलांनो परफेक्ट ब्लॅक बॉडीज. आता परफेक्ट ब्लॅक बॉडीजमध्ये व्हॉट इज परफेक्ट ब्लॅक बॉडी असा पार्ट आपल्याला विचारला जातो, त्याची डेफिनेशन विचारली जाते. आणि त्याचप्रमाणे याची डेफिनेशन तर विचारली जातेच, त्याच्या कंडिशन्स लिहायच्या असतात. कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन किती असतो, कोइफिशियंट ऑफ एमिशन किती असतो, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किती असतो. ओके, या कंडिशन्स आपल्याला परफेक्ट ब्लॅक बॉडीमध्ये लिहायच्या आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे. अजून एक वन ऑफ द
टॉप वेटेज असणारा पार्ट तो म्हणजे फेरीज ब्लॅक बॉडी मुलांनो. सर्वांना ही फेरीज ब्लॅक बॉडी आलीच पाहिजे. फेरीज ब्लॅक बॉडीमध्ये मुलांनो ही डायग्राम सर्वांना प्रॉपर आली पाहिजे. तुम्ही डायग्राम एकदम परफेक्ट प्रिपेअर करा. मोस्ट ऑफ द एक्झामिनेशन्समध्ये ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला पडते 2 मार्कांसाठी. जर 3 मार्काला क्वेश्चन आला तर फेरीज ब्लॅक बॉडीची ही डायग्राम प्लस एक्सप्लेनेशन एक 5-6 ओळींमध्ये एक्सप्लेनेशन आपल्याला काही देता आलं पाहिजे. म्हणजे या चॅप्टरमधील रेडिएशनमधील वन ऑफ द हायेस्ट वेटेज असणारा हा एक पॉईंट त्या ठिकाणी आहे. अजून एक, ज्या पेजवरती मुलांनो आपल्या टेक्स्टबुकमध्ये या 3 डेफिनेशन दिलेल्या आहेत, कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, त्याच पेजवरती डायॲथरमॅनस सबस्टन्सेस अँड ॲथरमॅनस सबस्टन्सेस अशा 2 डेफिनेशन्स आहेत आणि त्याच्या कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन देखील सेम पेजवरती आहेत. त्या कंडिशन्सवर तुम्ही सर्वांनी हायलाईट करून घ्यायच्यात अलॉंग विथ एक्झाम्पल. ते एक विसरायचं नाही आहे. चला पुढं. यानंतर आपल्या टेक्स्टबुकमध्ये मुलांनो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे बघा. हे डायग्राम ड्रॉ करायची प्लस आपल्याला त्याच्याबद्दल एक थोडेफार पॉईंट्स ऑब्झर्वेशन्स वगैरे थोडेफार पॉईंट्स त्या लिहायचे आहेत. ओके, ॲटलिस्ट 4 पॉईंट्स तरी तुम्हाला त्या लिहिता आले पाहिजेत स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कर्वचे. हे कर्वसुद्धा ड्रॉ करता आला पाहिजे आणि 4 पॉईंट्स लिहिता आले पाहिजेत. हाही पॉईंट त्या ठिकाणी महत्त्वाचा असू शकतो, म्हणजे आहेच. चला पुढं. नेक्स्ट पॉईंट आहे मुलांनो न्यूमेरिकल एनर्जी रेडिएटेड. आता हा जो काही न्यूमेरिकल आहे मुलांनो, हा न्यूमेरिकल तुमचा एमिसिव्ह पॉवरवरती न्यूमेरिकल आहे. आपल्या टेक्स्टबुकमधील सॉल्ड एक्झाम्पल आहे, ॲज इट इज एक्झाम्पल आहे. सर्वांनी त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हा न्यूमेरिकल तुमचा त्या ठिकाणी टेक्स्टबुकमधील ॲज इट इज सॉल्ड एक्झाम्पल आहे. हेही तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये हे मार्क करून घेऊ शकता, राईट. ॲक्च्युली हा जो न्यूमेरिकल आहे हा तुमचा न्यूमेरिकल स्टीफन्स बोल्ट्झमन लॉवरती आहे. तोही त्या ठिकाणी मार्क करून घ्या. चला पुढं. नेक्स्ट पॉईंट आहे मुलांनो डिफाईन एमिसिव्ह पॉवर. डेफिनेशन आहे, एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आहे. ओके, एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन प्रिपेअर करा. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ एमिशन ही पण डेफिनेशन त्यांनी प्रिपेअर करायची आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या रेडिएशन या पार्टमध्ये डेफिनेशन्स, लॉज आणि न्यूमेरिकल्स असा हा पार्ट आहे. परंतु इझी पार्ट आहे, काय अडचण नाही. हे तुम्हाला पेज नंबर 68वरती पाहायला मिळेल. नेक्स्ट पॉईंट हा देखील एक पॉईंट आहे बघा. कम्पेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. हा टेक्स्टबुकमधील ॲज इट इज सॉल्ड एक्झाम्पल आहे. प्रिपेअर करा व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला मगाशी जे मी बोललो की मोस्ट ऑफ द बोर्ड एक्झामिनेशन्समध्ये येणारे जे काही क्वेश्चन्स आहेत, अभ्यास करताना प्रायोरिटी कशी असली पाहिजे. 1 नंबरला तुम्ही टेक्स्टबुकमधील सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व केले पाहिजेत. 2 नंबरला PYQ सॉल्व केले पाहिजेत. आणि हे 2 पॉईंट तुमचे परफेक्ट झाले त्यानंतर मग तुम्ही एक्सरसाइजमधील अनसॉल्ड एक्झाम्पल्सवरती फोकस केला पाहिजे. परंतु प्रथमतः तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल आणि PYQ यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. बघा हा एक क्वेश्चन आहे बघा, किर्चॉफ्स लॉज ऑफ रेडिएशन. आणि तो आपल्याला स्टेट पण करायचा आहे आणि प्रूव्ह पण करायचा आहे. म्हणजे पहिले स्टेटमेंट लिहायचं आहे, नंतर त्याचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. कळलं सर्वांना. तर हाही एक पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. बरेच विद्यार्थी किर्चॉफ्स लॉ हे नाव दिसलं की KCL KVLच लिहितात करंट इलेक्ट्रिसिटीमधला. परंतु आपण जरा व्यवस्थित वाचायचं आहे. किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन असा पॉईंट असेल तर या चॅप्टरमधला आपल्याला A = E हे प्रूव्ह करायचं आहे. आणि KCL KVL हा ऑल टुगेदर वेगळा पार्ट आहे. परंतु काय काय विद्यार्थ्यांची या ठिकाणी म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, पेज नंबर 68वरती हा पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट नंतर न्यूमेरिकल आहे बघा. टेक्स्टबुकमधील हा ॲज इट इज सॉल्ड एक्झाम्पल PYQ मध्ये विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला सॉल्ड एक्झाम्पलचं महत्त्व त्या ठिकाणी लक्षात येते. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून जर बोलायचं म्हटलं मुलांनो तर या चॅप्टरमध्ये विन्स डिस्प्लेसमेंट लॉ एक आहे बघा. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि हा एक लॉ तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता नवीन सिलेबसनुसार हा काही लॉ पडलेला नाही आतापर्यंत, परंतु जुन्या सिलेबसमध्ये हा लॉ भरपूर वेळा विचारायचे. त्यामुळं येण्याचे चान्सेस या ठिकाणी विन्स डिस्प्लेसमेंट लॉचे आहेत. सर्वांनी प्रिपेअर करा. त्याचप्रमाणे स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ हाही लॉ तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. जे आपण आता न्यूमेरिकल्स बघितले एक्झाममध्ये विचारलेले सॉल्ड एक्झाम्पल्स जे आहेत ते स्टीफन्स बोल्ट्झमन लॉवरती आधारित आहेत. म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन्स लॉ हेही आपल्याला टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. यामध्ये काय मार्क करणार, स्टेटमेंट मार्क करायचा आहे, त्याचा फॉर्म्युला, सिग्माची व्हॅल्यू आणि विन्समध्ये बीची व्हॅल्यू, त्याचं युनिट, त्याचं डायमेन्शन, एवढ्या गोष्टी आपल्याला प्रिपेअर करून ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे रेडिएशनमधले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. सर्वांनी या सेशनचा बेनिफिट घ्या. सर्वांनी मी सांगितलेले सर्व पॉईंट्स अगदी व्यवस्थितपणे टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या.
प्रिपरेशन करताना हे जे तुम्ही हायलाईट केलेले पॉईंट्स आहेत ते हायलाईट केलेले पॉईंट्स व्यवस्थितपणे रीड करा. ओके, तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.